हाय, मी आहे शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा. चला तर मग जरासाही वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. गाजरचा हलवा बनवण्यासाठी 1 किलो गाजर इथे मी घेतलेले आहेत. याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे. सुरुवातीला एक एक गाजर आपण अशा पद्धतीने पुढची शेंडे आणि पाठीमागचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व गाजरांची मी वरचा आणि खालचा भाग काढून घेतलेला आहे. यानंतर यावरच्या मुळा निघून जाण्यासाठी अशा पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यामुळे काय होईल, याच्या ज्या मुळा आहेत त्या आपल्या हलव्यामध्ये मध्ये दाताखाली लागणार नाहीत. त्यामुळे आपला हलवा एकसारखा अतिशय व्यवस्थित असा होईल. अशा पद्धतीने मी सगळ्या गाजरांच्या साली काढून घेते. तुम्ही बघू शकता मी सगळ्या गाजरांच्या वरच्या साली काढून घेतलेल्या आहेत, त्यामुळे सर्व मुळे निघून गेलेली आहेत. आता आपण हे सर्व खिसून घेऊया. अशा पद्धतीने आपण गाजर खिसून घेऊया. आपला गाजर आता खिसून झालेला आहे. आता आपण रेसिपीकडे वळूया. एका कढईमध्ये आपण हलवा बनवणार आहे. गॅस सुरू करून घेऊया. एक चमचा आपण तूप घालणार आहे. सुरुवातीला या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे. ड्रायफ्रूट्सना सोनेरी रंग येईपर्यंत तुपामध्ये परतायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे, कारण जाळ जर जास्त असेल तर आपले ड्रायफ्रूट्स तुपामध्ये करपू शकतात. कमी फ्लेमवरतीच आपणाला हे परतून घ्यायचं आहे. याला आता सोनेरी रंग येत आहे. आपण आता हे काढून घेऊया. हे ड्रायफ्रूट्स मी आता काढून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण गाजराचा खीस घालून घेणार आहे. हा आता 15 ते 20 मिनिटं असाच परतून घ्यायचा आहे. ज्या महिलांना गाजर किसायला कंटाळा येतो त्या महिलांच्यासाठी एक खास टिप मी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ती महत्त्वाची टिप्स कळेल. 15 ते 20 मिनिटं परतल्यानंतर आपल्या हलव्याला असा सुंदर रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता यामधलं संपूर्ण मॉइश्चरायझर्स कमी झालेला आहे. आता यामध्ये आपण दूध ॲड करणार आहे. हलव्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध मी संपूर्ण शाईसहित घेतलेलं आहे. हे फुल फॅटचं दूध आहे. आपण यामध्ये खवा घालणार नाही. तुम्हाला जर उपलब्ध असेल तर तुम्ही खवाही घालू शकता, पण मी ही रेसिपी सोप्या पद्धतीने दाखवण्यासाठी यामध्ये शाईच्या दुधाचा वापर केलेला आहे. आता यामधलं संपूर्ण दूध यामध्ये ऑब्झर्व होईपर्यंत आपल्याला हलवा शिजवून घ्यायचा आहे. मधून मधून याला हलवून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती यावरती झाकण ठेवून आपण हलवा 15 ते 20 मिनिटं शिजवून द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता यामधलं दूध ऑब्झर्व झालेलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा कप साखर ॲड करणार आहे. मी यामध्ये साखर कमी वापरलेली आहे.
कारण गाजर ही गोड असतं आणि आपण दूध वापरतो ते ही गोडच असतं आणि मिल्क पावडर ही गोडच असते. आपण मिल्क पावडर नंतर वापरणार आहे, यामुळे मी साखर कमी वापरलेली आहे. साखर घातल्यानंतर आणखीन थोडंसं पाणी सुटणार आहे, त्यामुळे आणखीन थोडा वेळ शिजवून द्यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या महिलांना गाजर किसण्याचा कंटाळा येतो अशा महिलांच्यासाठी मी खास टिप्स सांगणार होते. तर ती टिप्स अशी आहे की गाजर न किसता आपण गाजराचे छोटे तुकडे करून घेऊन जर ते मिक्सरला बारीक करून हलवा बनवला किंवा गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेऊन आपण कुकरला जर 3 शिट्टी देऊन नंतर स्मॅश करून जर गाजराचा हलवा बनवला तरीही तो आपण किसून केलेल्या गाजराच्या हलव्यासारखाच होतो आणि टेस्टही तशीच होते. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करून बघून कोणत्या पद्धतीनं हलवा अतिशय चांगला होतो ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता आपण यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर ॲड करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा वेलची पावडर ॲड करणार आहे. आणि आपण मगाशी तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालूया. आणि 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. यामुळे आपला हलवा अजून टेस्टी लागेल. हे संपूर्ण हलवून घेऊन 5 मिनिटं थांबल्यानंतर झाकण घालून घेऊया. आपण झाकण ठेवूया 5 मिनिटे. 5 मिनिटात आपला हलवा तयार होईल. आपला हलवा आता रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. आपण एका सर्विंग डिशमध्ये तो काढून घेऊया. तुम्हाला बिना खवा घातलेला गाजरचा हलवा ही अतिशय सोप्या पद्धतीने केलेली रेसिपी आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.